नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनो आणि वाहन चालक यासाठी अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण अर्ज भरताना या ठिकाणी काही अडचणी येतात, तांत्रिक समस्या येतात। हे काय येत आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। अर्ज केव्हा भरायचा आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत 2200 प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये 4 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर मित्रांनो, गेल्या 3 ते 4 दिवसापासून एक समस्या येत आहे। समस्या आहे तुमचे जे पेमेंट आहे ते पेमेंट होत नाही आहे। हो मित्रांनो, पेमेंट होत नाही। आता याचं कारण काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, जेव्हा तुम्ही SBI कलेक्टद्वारे, फोनपेद्वारे किंवा कुठल्याही प्रकारे हे पेमेंट करायला जाता तर अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज स्क्रीनवर दाखवतो। कारण तुमचं पेमेंट या ठिकाणी होत नाही आणि पेमेंट केल्याशिवाय तुम्ही आपला फॉर्म भरू शकत नाही। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, डिअर कस्टमर, द डेली ट्रान्झॅक्शन लिमिट ब्रांच फॉर द मर्चंट। तर या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे की जे आपण पेमेंट करतो, जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरताना पेमेंट करतात 1000 रुपये, तर याची यांनी लिमिट बांधून ठेवलेली आहे। लक्षात ठेवायचं, लिमिट बांधून ठेवलेली आहे। म्हणजे एका दिवसात फक्त एवढेच पेमेंट या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारची लिमिट पहिल्यांदाच या भरतीमध्ये बांधून ठेवलेली आहे। म्हणजे 10,000 म्हणा की 15,000 म्हणा, फक्त एका दिवसात एवढेच पेमेंट या ठिकाणी होणार आहे। कारण सुरुवातीला आपण फॉर्म भरले होते तर अशा प्रकारचा कुठलाच एरर या ठिकाणी आलेला नव्हता। पण गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून हा एरर जो आहे, हा जो मेसेज आहे स्क्रीनवर येत आहे पेमेंट न होण्याचा। तर गेल्या 3-4 दिवसापासून अशा प्रकारचं पेमेंट होत नाहीये, अशा प्रकारचा मेसेज येते आपण जेव्हा पेमेंट करायला जात होतो। यांनी आपली लिमिट बांधून ठेवलेली आहे आणि लार्जेस्ट जवळ असल्यामुळे हा जो मेसेज आहे अगोदर रात्री येत होता, म्हणजे 5-6 नंतर येत होता। पण आता जो मेसेज हा 1 ते 1.5 वाजताच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 12 वाजले की पेमेंटची लिमिट खतम होते आणि 12 नंतर कुठल्याही प्रकारचे पेमेंट होत नाही। काल आम्ही 5 वाजेपर्यंत फॉर्म भरलेले होते, 5 नंतर हा प्रॉब्लेम येत होता। पण आज सकाळी जेव्हा फॉर्म भरले हा प्रॉब्लेम आम्हाला 1 वाजताच यायला सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ असा की यांनी एक लिमिट बांधून ठेवलेली आहे पेमेंटची। म्हणजे एका दिवसात एवढेच पेमेंट या ठिकाणी होऊ शकते। म्हणजे 10,000 म्हणा की 15,000 म्हणा, फक्त एवढेच फॉर्म एका दिवशी भरल्या जाऊ शकतात। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की असा एरर काय येत आहे। तर यांनी आपली लिमिट बांधून ठेवलेली आहे। म्हणजे एका दिवसात 10,000 किंवा 15,000 विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात। तर अगोदर हा एरर संध्याकाळपर्यंत येत होता, पण आता हा जो एरर आहे याची पेमेंटची लिमिट आहे हे तुम्हाला 1 वाजतापर्यंतच पाहायला मिळणार आहे। तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर तुम्हाला पेमेंट करून घ्यावं लागेल। म्हणजे तुम्ही पेमेंट अगोदर करू शकता, नंतर फॉर्म भरू शकता। तर तुम्हाला जर ऑनलाईन आपला पेमेंट करता येत असेल तर आपल्या स्वतः मोबाईलमध्ये सकाळी 7-8 वाजता आपलं पेमेंट करून घ्यायचं आणि 7-8 नंतर तुम्ही फॉर्म कधीही आपला भरू शकता। म्हणजे दुपारी 12-1-2 वाजता केव्हा पण तुम्ही फॉर्म भरू शकता। भरता येत नसेल तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन आपलं फॉर्म भरू शकता। पण जी पेमेंटची स्लिप असते तिचं PDF तयार करून घ्यायचं, ठीक आहे। जर नाहीच जमलं तुम्हाला हे अशा गोष्टी, तर सकाळी 9-10 वाजता जे सायबर कॅफे ओपन होणार आहे त्या ठिकाणी जायचं नाही, आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा। शक्यतो 1च्या अगोदरच आपला अर्ज भरण्याचा प्रयत्न करा, कारण दुपारी हा प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे। शक्यतो 1 वाजताच्या अगोदरच आपला अर्ज भरायला जायचं कुठेही, ठीक आहे। जर तुम्ही 1च्या अगोदर आपला अर्ज भरायचा प्रयत्न केला तर तुमचा अर्ज या ठिकाणी 100% सक्सेसफुली होणार आहे, ठीक आहे। फक्त 1च्या अगोदरच अर्ज भरायचा प्रयत्न करायचा। झालं तर लवकरच जायचं कोणत्याही ठिकाणी, तर नाही जमलं तर 1च्या अगोदर अर्ज भरण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।